त्रिकोणमिती संकीर्ण प्रश्न संग्रह 6तल्या 5व्या उपप्रश्नातलं 10वं गणित आपल्याला घ्यायचं आहे. 10वी गणित भाग 2. व्हॉट वी आर गोइंग टू सॉल्व इज 10th question of the 5th question, 10th sub question of the 5th question of problem set 6th, that is trigonometry, 10th maths 2. As usual, we have written the question here. Now I will start with the LHS. आपण डावी बाजू नेहमीप्रमाणे लिहूया. LHS बरोबर साइन थीटा मायनस कॉस थीटा वजा कॉस थीटा अधिक 1 छेदामध्ये साइन थीटा अधिक कॉस थीटा वजा 1. आता ही मी बदलून लिहितो फक्त. The same thing I will write, only interchanging the places. So बरोबर साइन थीटा वजा अधिक 1 वजा कॉस थीटा आणि साइन थीटा वजा 1 अधिक कॉस थीटा. Now what? Here there are two changes. Here the plus and here minus and here plus. आपल्याला दोन ठिकाणी बदल आढळतो. इकडे एक इथे अधिक केलाय आणि एक इकडे वजा केलाय. इकडे वजा केलाय आणि इकडे अधिक केलाय. एकाच वेळी सगळं सोडवत बसण्याऐवजी आपण त्याला तुकड्यामध्ये सोडवूया. मी आधी याला गुणतो. साइन थीटा वजा 1 अधिक कॉस वजा कॉस थीटा आणि साइन थीटा वजा 1 वजा कॉस थीटा. दोन्हीकडे वरती आणि अंशात आणि छेदात एकाच संख्येने गुणलेलं आहे. त्यामुळे आपण कोणताही गणितात बदल करीत नाही आहोत. वी आर नॉट चेंजिंग एनिथिंग. Just we are multiplying the same terms in the numerator and the same term in the denominator. That means as if we are multiplying by 1. आपण आता इथून पुढे फक्त अंशाचा गुणाकार करणार आहोत, कारण खूप मोठं होणार आहे सगळं. गुणाकार भरपूर मोठा होईल आणि छेदाचा गुणाकार नंतर करू आणि काय येतं ते बघू. We will multiply only the numerator first, then we will multiply the denominator and then we will find what we are getting. तर अंश बरोबर किंवा न्यूमरेटर इक्वल टू काय गुणाकार होईल. साइन थीटा गुणिले साइन थीटा, साइन वर्ग थीटा. साइन थीटा इंटू साइन थीटा वी गेट साइन स्क्वेअर थीटा. साइन थीटा इंटू 1 साइन थीटा. साइन थीटा इंटू कॉस थीटा माइनस साइन थीटा कॉस थीटा. Right? Then we will start multiplying by this minus 1. Minus 1 into sin theta minus sin theta. I am writing just below because it will be easier to cancel. Then minus 1 into plus 1 will give you minus 1. So minus 1 I will write here. And minus 1 into minus cos theta will give you plus cos theta. That I will write here. Now I will start multiplying by this minus cos theta. So minus cos theta into sin theta will be minus sin theta cos theta. Right? Then minus cos theta into plus 1 will be minus cos theta. So I will write it here. And minus cos theta into minus cos theta will be plus cos square theta. That I will write here. Right? So what we get is sin theta will get cancelled. Cos theta will get cancelled because they are having opposite signs there. And what we get is sin square theta. काय आपल्याला मिळतंय, जे निघून जात आहे साइन थीटा निघून जात आहे. कॉस थीटा निघून जात आहे. बरोबर. आणि आपल्याला काय मिळत आहे तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा
वजा 1 वजा 2 साइन थिटा कॉस थिटा. काय मिळालं आपल्याला? व्हॉट वी गॉट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा -1 -1 फ्रॉम हिअर. -1 हा इकडनं आलाय आणि या दोघांची बेरीज 2 साइन थिटा कॉस थिटा मिळाली. ठीक आहे. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा 1 आहे, ते आपण लिहून टाकू. 1 वजा 1 वजा 2 साइन थिटा कॉस थिटा आणि कंसात लिहू साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 नित्य समानता. So we have written the identity sin square theta plus cos square theta is equal to 1 in the bracket, and that is why we have changed this into 1. 1 minus 1 and minus 2 sin theta cos theta. This will go and the numerator किंवा अंश काय उरेल? वजा 2 sin theta cos theta. बघा एवढं मोठं गुणाकार केल्यानंतर सी हाऊ मच मल्टिप्लिकेशन वी डिड and finally we got only this small number there. Now we will go for the denominator. आता छेद. छेद काय आहे? यांचा गुणाकार. तो आपण थेट लिहायला सुरुवात करू. Will directly multiply sin into sin वर्ग theta, sin square theta first term, then sin theta into -1 minus sin theta, then sin theta into cos theta plus sin theta cos theta. This is multiplication by sin. फक्त sin ने अजून गुणून झाला. आता वजा 1 ने गुणायचा आहे. वजा 1 ने sin थीटाला गुणलं तर वजा sin थीटा येणार. तो मी इथे लिहितो याच्या खालीच. नंतर वजा 1 ने वजा 1 ला गुणलं तर अधिक 1 येईल. तो मी इथे लिहून ठेवतो. बरोबर. आता 1 ने cos थीटाला गुणलं वजा 1 ने तर वजा cos थीटा येईल. तो मी इथे लिहून ठेवतो. झालं. वजा 1 चा गुणाकार पण करून झाला. -1 ऑल्सो मल्टिप्लिकेशन इज फिनिश्ड. नाउ वी विल मल्टिप्लाय मायनस cos थीटा इनटू धिस. मायनस कॉस थीटा आणि याचा गुणाकार आपण करूया. तर हे येईल वजा साइन थीटा कॉस थीटा. इथे लिहायचं वजा साइन थीटा कॉस थीटा. हे आणि हे. त्यानंतर वजा गुणिले वजा अधिक म्हणून अधिक कॉस थीटा इथे लिहिला. मायनस कॉस थीटा into -1 will give you plus cos theta, that I have written here, and I got cos square theta as minus, so minus cos square theta. This is what we got. So whatever we are getting cancelled, that will cancel. So this will get cancelled, and what we will get is आपल्याला काय मिळेल बघा. हे फक्त कॅन्सल होत आहे आणि हे कॅन्सल होत आहे आणि आपल्याला मिळत आहे साइन वर्ग थीटा साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा -2 साइन थीटा प्लस 1. काय मिळालं? हे सर्व मिळालं. ठीक आहे. आता आपण काय करूया. आपल्याला सेक हे मिळालं आहे वजा साइन थीटा कॉस थीटा. तर आपण साइन थीटा आणि यांची जोडी करू. साइन थीटा आणि कॉस थीटा आणि 1 ह्याची जोडी करू. सो व्हॉट वी विल डू, वी विल पेअर अप साइन अँड देन 1 अँड कॉस. सो साइन स्क्वेअर थीटा -2 साइन थीटा plus 1 minus cos square theta. Right? Now 1 minus cos square theta is what? 1 वजा cos वर्ग थीटा म्हणजे काय इथून आपल्याला समजेल sin वर्ग थीटा. तो आपण आता इथं लिहिणार आहोत. नित्य समानता sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1 म्हणून 1 साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा.
व्हॉट वी आर डुईंग, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. साइन वर्ग थिटा इथेच ठेवला आणि 1 वजा कॉस वर्ग थिटा उजवीकडे घेतला. आता ही किंमत आपण इथे ठेवणार आहोत, इथे. म्हणून हे छेद किंवा डिनॉमिनेटर साइन वर्ग थिटा वजा 2 साइन थिटा वजा साइन वर्ग थिटा, बरोबर. नाही, वजा नाही, अधिक साइन वर्ग थिटा झालं. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 2 साइन वर्ग थिटा वजा 2 साइन थिटा. म्हणून साइन थिटा आपण सामान्य काढला, 2 साइन थिटा सामान्य काढला आणि साइन थिटा वजा 1 हे आपल्याला शेवटी मिळालं. काय मिळालं, 2 साइन थिटा सामान्य काढला म्हणून 2 साइन थिटा बाहेर ठेवला कंसाच्या आणि साइन थिटा वजा 1 मिळालं. व्हॉट वी डीड इज वी चेंज एव्हरीथिंग इनटू साइन. आपण सगळं साइन मध्ये करून घेतलं आणि मग साइन थिटा या 2 साइन वर्ग थिटाची बेरीज केली. वी हॅव ॲडेड दिस 2 साइन स्क्वेअर थिटाज अँड 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा. आता त्यातनं आपण 2 साइन थिटा सामान्य काढला. वी हॅव टेकन 2 साइन थिटा ॲज कॉमन अँड दिस इज व्हॉट फायनली वी गॉट ॲज डिनॉमिनेटर. आता अंश छेद लिहूया. नाउ विल राईट न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. अंश कुठे गेला, हा, मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन 2 साइन थिटा ब्रॅकेट साइन थिटा वजा 1. काय मिळालं, छेदात ते इथे लिहिलं, अंशात मिळालं ते इथे लिहिलं. आता 2 साइन थिटा हे गेलं. वी हॅव कॅन्सल्ड दिस, राईट. नाव मल्टिप्लाइंग बाय -1 अँड -1. तुम्ही जसं 1 नी गुणू शकता तसं वजा 1 नी सुद्धा गुणू शकता. ते मी गुणलं. व्हॉट वी हॅव डन, वी हॅव बिकॉज वी डोंट वॉन्ट दिस मायनस साइन. आपल्याला ही वजा चिन्ह नको आहे त्यामुळे वजा चिन्हाने गुणलं. इथं पण वजा चिन्हाने गुणलं. आता इथं काय होईल तर कॉस थिटा जो आहे तो अधिक होईल आणि इथे होईल 1 वजा साइन थिटा. का तर या 1 नी याला गुणल्यानंतर वजा साइन थिटा होईल आणि वजा 1 नी वजा 1 ला गुणल्यानंतर अधिक 1 होईल आणि हे आपलं आलं डावी बाजू. आता आपली उजवी बाजू ही आहे ती सोडवू आणि याच्या एकसारखी आणू, असं पण चालतं केलेलं. मी तुम्हाला इथं सुद्धा करून दाखवू शकतो की दोन्हीला कॉस थिटानी भागायचं, याला कॉस थिटानी भागायचं आणि याला पण कॉस थिटानी भागायचं, तेही करून दाखवणार आहे. पण हे सोडवून तुम्हाला आधी कसं आणायचं ते दाखवतो आणि नंतर ते दाखवतो. वी कॅन डिवाइड दिस न्यूमरेटर बाय कॉस थिटा अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा अँड गेट द सेम आन्सर. बट I will solve the right hand side first and get this, and LHS equal to RHS can be proved by like that also and the other method also. Both methods I will show. उजवी बाजू काय आहे, 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा म्हणजेच काय 1 छेद 1 वजा 1 छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. म्हणजेच काय झालं, कॉस थिटा आपल्याला आला लसावी 1 वजा साइन थिटा आणि हे एकाच्या छेदात 1 भागिले, याचा अर्थ काय होतो 1 भागिले 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच काय 1 गुणिले कॉस थिटा छेद साइन थिटा. काय पाहिजे आपल्याला 1 वजा साइन थिटा, बरोबर. म्हणजे हे आलं इक्वल टू LHS. काय केलं मी, व्हॉट आय डीड, सेक थिटा आय हॅव रिटन ॲज 1 मायनस कॉस थिटा, टॅन थिटा आय हॅव रिटन साइन थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. Cos theta I got the LCM. Then
1 minus sin theta will remain in the numerator and cos theta will be in the denominator, and this entire ratio is upon 1, right? 1 upon this entire ratio. So the entire ratio will get turned into cos theta upon 1 minus sin theta, and that will give you LHS. This is one method. Now I will solve by another method. सिद्ध झाले. Or another method is LHS, what we got, cos theta 1 minus sin theta ला अंश व छेदात cos theta ने भागून I am doing division by cos theta to numerator and denominator also. So what we will get, cos theta upon cos theta upon 1 minus sin theta upon cos theta minus sin theta upon cos theta. So this will become 1 and this will become sec theta minus tan theta. हे सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ह. न घाबरता आपण व्यवस्थित गुणाकार करत गेलो. जे जे निघत गेलं ते काढून टाकलं. वजा चिन्ह आलं, त्या वजा चिन्हाचाही आपण निकाल असा केला की -1 गुणिले म्हणजे त्याच संख्येने गुणलं आणि त्याच संख्येने भागलं तर आपण गणितात काहीही बदल करत नाही. फक्त आपण चिन्ह बदलून घेतलं. चिन्ह बदलल्यामुळे 1 वजा sin थीटा आला, जो sin थीटा वजा 1 आला होता तो. आणि त्यानंतर आपण 2 पद्धतीने शेवटपर्यंत उत्तर काढून दाखवलं. हे 10वं गणित सगळ्यात कठीण होतं आणि ते मी तुम्हाला कसं सोडवायचं त्याची युक्ती दाखवली की इथे फक्त मी बदलाबदली करून घेतली. तीही नसती केली तरीही चाललं असतं, पण त्यांनी आपल्याला दिसायला जरा हे सोपं पडतं म्हणून मी असं घेतलं. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही असा दुसरं पद घेऊन गुणाकार केला असता तरी सुद्धा हेच उत्तर आलं असतं, पण तुमचा धीर टिकला नसता की आपल्याला काही येत आहे का नाही येत आहे, तुम्हाला समजलं नसतं, तुमचा आत्मविश्वास डळमळला असता. म्हणून मी या पद्धतीने करून दाखवलं की कसं कसं एक एक निघत जातं आणि सोप्यात सोपं अंश आणि छेद स्वरूपात ते उपलब्ध होत जातं. आता हा व्हिडिओ लाईक करणं, चॅनल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन प्रेस करणं या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करा.